नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर मराठी विभाग आणि इक्वॅक आयोजित सर्जनशील साहित्य निर्मिती या विषयावर आयोजित केलेल्या ब्रिज कोर्सच्या निमित्तानं आपण एकत्र भेटत आहोत. या महाविद्यालयाचे प्राचार्य मित्रवर्य डॉक्टर महेंद्र कदम, या ब्रिज कोर्सचे समन्वयक बाळासाहेब दास, संजय साठे, नेताजी कोकाटे, माझे मित्र. नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि इक्वॅक आयोजित सर्जनशील साहित्य निर्मिती या विषयावर आयोजित केलेल्या ब्रिज कोर्सच्या निमित्तानं आपण एकत्र भेटत आहोत. या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मित्रवर्य डॉक्टर महेंद्र कदम, या ब्रिज कोर्सचे समन्वयक बाळासाहेब दास, प्राध्यापक संजय साठे, नेताजी कोकाटे, माझे मित्र झाकीर मुलानी आणि आपण सर्वजण कोरोना महामारीच्या आपत्तीजनक स्थितीत या ब्रिज कोर्सच्या निमित्तानं आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र भेटत आहोत. मला या माध्यमाची फारशी सवय नाही, प्रत्यक्ष समोर एकही श्रोता नसताना बोलण्याची सवय नाही, तरी खूप अंतरावरून आपण सारेजण मला ऐकत आहात. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे आणि मित्रवर्य महेंद्र कदम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या माध्यमाची मला सवय नसल्यामुळं काही त्रुटी राहिल्यास आपण सर्वजण मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. खरं तर सर्जनशील साहित्य निर्मिती किंवा कवितेची निर्मिती प्रक्रिया हा खूप व्यापक विषय आहे आणि प्रत्येक कवी गणित किंवा कविते गणित अनुभवाचं स्वरूप बदलत असतं, ते बदलू शकतं आणि त्यामुळे ही मांडणी काही अंतिम नव्हे. प्रामुख्यानं मी या व्याख्यानामध्ये कवितेवर जरी बोलणार असलो तरी संदर्भासाठी मात्र वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांची उदाहरणं आपण आधारासाठी घेणार आहोत. तर या व्याख्यानामध्ये श्रोते म्हणून सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाकडे बोलतो. या विषयावरचा हा ब्रिज कोर्स असेल किंवा अनेक ठिकाणी या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. अशा कार्यशाळांमधून आपल्याला कवी लेखक निर्माण करता येणार नाही, मात्र वाङ्मयाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, वाङ्मयाबद्दलची त्यांची समज, त्यांच्या जाणीवा आपल्याला निश्चितपणानं अशा प्रकारच्या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून किंवा या प्रकारच्या व्याख्यानांमधून समृद्ध करता येतील. कवितेबद्दल असलेले जे काही गैरसमज आहेत ते गैरसमजही आपल्याला निश्चितपणानं दूर करता येतील, एवढ्या माफक अपेक्षेनं आपण या व्याख्यानाकडे किंवा या ब्रिज कोर्सकडे पाहावं असं मला वाटतं. अशा व्याख्यानांमधून किंवा अशा कार्यशाळांमधून जर मांडणी नीट झाली नाही तर बऱ्याच वेळेला नव्यानं लिहिणाऱ्या लेखकांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक असते आणि कवितेबाबत तर ते अधिक वाढण्याची शक्यता मला दिसते. त्याचं कारण असं आहे, अन्य वाङ्मय प्रकाराच्या तुलनेमध्ये कविता हा वाङ्मय प्रकार थोडासा वेगळा आहे. कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, या वाङ्मय प्रकारांमध्ये लेखकाला मोठा अवकाश असतो, व्यापक स्वातंत्र्य असतं मांडणीचं. कवितेमध्ये मात्र खूप मोठ्या अनुभवाच्या अवकाशाचं टोक कवितेच्या माध्यमातून कवीला व्यक्त करायचं असतं. म्हणजे अगदी मोठ्यात मोठा विषय कमीत कमी शब्दांमध्ये मांडण्याचं आव्हान कवी समोर असतं. त्याचं एक उदाहरण जर आपण चर्चेसाठी घेतलं तर पाण्यासारखा विषय आहे किंवा दुष्काळासारखा विषय आहे. हा दुष्काळासारखा विषय सदानंद देशमुखांसारखा कादंबरीकार तहानसारख्या कादंबरीमधून अत्यंत व्यापक पद्धतीने मांडताना आपल्याला दिसून येतो. या प्रश्नाचे जे अनेक आयाम आहेत, अनेक प्रकारची तहान आपल्याला त्या कादंबरीमध्ये अनुभवायला मिळते आणि हाच विषय पाण्याचा किंवा दुष्काळाचा
नादू मानोरांची जी पाणी 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 आणि पाणी 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 पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी यासारखी जी कविता आहे, या कवितेमध्ये तोच विषय नादू मानोर वेगळ्या पद्धतीने मांडताना आपल्याला दिसतात. म्हणजे मला एक इथं नमूद करायचं आहे की कादंबरीमध्ये, कथेमध्ये किंवा नाटकामध्ये लेखकांना एक मोठा अवकाश असतो मांडणीचा. कवितेमध्ये मात्र ते स्वातंत्र्य असत नाही. खूप मोठा विषय, खूप मोठा आशय त्याला कमीत कमी शब्दांमध्ये मांडण्याचं आव्हान कवी समोर असलेलं आपल्याला दिसतं. आपल्या मराठी भाषेच्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये कवी आणि कवितेबद्दल दोन मतप्रवाह दिसतात. एक तर कवी हा टिंगलीचा विषय आहे. आपल्याकडे एका कार्टुनिस्टने एक फार प्रसिद्ध कार्टून काढलेला आहे की एक कोणीतरी कवी आपली कविता वाचतो आहे, म्हणजे एक श्रोता पुढे पळतोय आणि कवी आपल्या कवितेची चोपडी घेऊन त्याच्या मागून धावतो आहे. अशा प्रकारचं, म्हणजे एका कलावंताला, एका कार्टुनिस्टला अशा प्रकारचं कार्टून काढावंसं वाटणं किंवा तशी कल्पना सुचणं, यामध्येच खरं तर आपल्याकडं कवितेकडे पाहण्याचा जो आपल्या वाङ्मयीन पर्यावरणातला जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे एक तर कवी आपल्याकडे टिंगलीचा विषय आहे, किंवा दुसरीकडे जे न देखे रवी ते देखे कवी असा एक मतप्रवाह आपल्याला दिसतो. म्हणजे कविता म्हणजे काहीतरी दैवी देणगी आहे, ती आकाशाची वीज आहे आणि ही आकाशाची वीज धरू पाहणारे 100 99 जण जळून खाक होतात आणि एखादा त्यामध्ये यशस्वी होते वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या कल्पना आपल्याकडे यापूर्वी मांडल्या गेलेल्या आहेत. खरं तर हे दोनही मतप्रवाह बाजूला ठेवून आणि हे जे मतप्रवाह मांडले गेलेले आहेत, यामध्ये कवितेवर प्रेम करणारे जे रसिक आहेत, या रसिकांनी सुद्धा या प्रकारच्या भ्रामक कल्पनांचं उदात्तीकरण केलेलं आहे आणि सवंग प्रसिद्धीमुळं आपल्याकडचे कवी सुद्धा त्यामध्ये बुडालेले आपल्याला दिसतात. अर्थात याला अपवाद आहेत. या अशा प्रकारच्या सवंग प्रसिद्धीमध्ये बुडालेल्या कवींनी स्वतःभोवती खोटे कोश निर्माण केलेले आहेत आणि दुर्दैवानं त्यामुळं कवी कवितेपासून दुरावलेले आपल्याला दिसतात. यामुळं मराठी कवितेचं मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं आहे. खरं तर कवीला त्याच्या कविते सकट समजून घेणारा तिसरा प्रवाह मात्र मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये दिसत नाही. तो दिसत असला तरी त्याचं प्रमाण फार कमी आहे. गंभीरपणानं कवितेकडे पाहणारे लोक आपल्याकडे आहेत, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. कविता लिहिणं ही अत्यंत गंभीर स्वरूपाची भाषिक कृती आहे. खरं तर कविता लिहिणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो? आपल्याच जगण्याचा एक अर्थवाही तुकडा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न तो आपल्या कवितेच्या माध्यमातून करत असतो. आपल्या सभोवतालच्या सामाजिक सांस्कृतिक हितसंबंधाचं व्यापक पातळीवरचं विधायक राजकारण चांगला लेखक किंवा चांगला कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून करीत असतो. कवी कवितेला आतून घट्ट बांधलेला असतो, कारण तो त्याच्या कविता ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असते. चांगला कवी कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो? तर तो स्वतःला सोडून काढतो, स्वतःला भाजून काढतो. त्यामुळं कवितेच्या संदर्भातली त्याची जी भूमिका आहे ती भूमिका पक्की असली पाहिजे. कवीला स्वतःकडं अंतर्बाह्य पाहता आलं पाहिजे, म्हणजे स्वतःला नागवं पाहता आलं पाहिजे. चांगलं लिहिणाऱ्या कवीला कवितेसाठी ठाम भूमिकेसाठी, म्हणजे कवितेतल्या ठाम भूमिकेसाठी प्राण गमवाव्या लागलेल्या तुकारामांचं जर नाव आपण घेत असू, तुकारामांचे जर आपण वंशज असू, तर आपल्याकडं हे कवितेच्या संदर्भातलं भान निश्चितपणानं असणं आवश्यक आहे. तुकाराम हे जागतिक वाङ्मयातलं एकमेव उदाहरण असं आहे की ज्या कवीला आपल्या कवितेतल्या भूमिकेसाठी स्वतःचे प्राण गमवावे लागलेले आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, ही जी भूमिका आहे तुकारामांची, खरं तर शब्दाकडं तुकाराम शस्त्राच्या भूमिकेतनं पाहताय. शब्दांच्या माध्यमातून हे जग ते बदलू पाहताय. आणि ही परंपरा जर आपण मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये सांगत असू, तर लिहिणारे म्हणून किंवा कवितेकडे गंभीरपणानं पाहणारी म्हणून आपल्याला कविता हा घटक किंवा कविता हा वाङ्मय प्रकार तितक्याच गंभीरपणानं त्याच्याकडं पाहता आलं पाहिजे. कवी कोणाला म्हणायचं?
तर तो आधी माणूस असला पाहिजे आणि नंतर कलावंत असला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे लिहिणारे लोक कसल्या तरी कैफात, कसल्या तरी नशेत असल्यासारखे वावरतात. तर कवी कवी असल्याच्या नशेत वावरतात. कवीचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. स्वतःबद्दलच्या खोट्या भ्रामक कल्पना ज्या आहेत ह्या कल्पना नाकारून समाजाकडं निरपेक्ष दृष्टिकोनातून आपल्याला पाहता आलं पाहिजे. तरच आपण चांगली कविता लिहू शकू. एक ओळ जरी आपल्याला चांगली लिहिता आली तरी आपण खूप काही चांगलं लिहू शकलो असं आपल्याला मानता येईल. खरं तर स्वतःच इतरांचं दुःख बघितल्यानंतर ज्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं किंवा ज्याच्या मनामध्ये चीड निर्माण होते तो प्रत्येक जण कवी असतो. पैकी त्यातले काही जणच शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात, कवितेच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात असं मला वाटतं. कवी कविता का लिहितो? तर कविता ही त्याची आंतरिक गरज असते, लिहिणं ही त्याची आंतरिक गरज असते. आजूबाजूला असलेलं जे काही विपरीत वास्तव आहे, विपरीत व्यवस्था आहे, त्या विपरीत व्यवस्थेवरती कवी आपल्या लेखनाच्या माध्यमातून भाष्य करू पाहतो. त्याला बदल हवा असतो. आजूबाजूचं जे समाज वास्तव आहे हे समाज वास्तव त्याला बदलायचं आहे आणि त्याच्या डोक्यात काहीतरी एक अशा प्रकारची समाजाच्या व्यवस्थेची एक कल्पना आहे आणि ती कल्पना आपल्याला अस्तित्वात आणायच्या यासाठीची मांडणी तो आपल्या कवितेच्या माध्यमातून करताना दिसतो पहा. आणि म्हणून त्याला बदल हवा आहे आणि या बदलासाठी जे जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणानं उभा राहण्याची भूमिका आपल्या कवितेच्या माध्यमातून चांगला कवी घेतो पहा. आपल्या कवितेच्या माध्यमातून चांगला कवी रचनात्मक स्वरूपाचा संघर्ष उभा करताना आपल्याला दिसून येतो. रघुवीर सहाय नावाचा हिंदीतला एक महत्वाचा कवी आहे. तो आपल्या कवितेमध्ये असं म्हणतो, मी मगाशी जे म्हणालो की आपल्याला एक चांगली ओळ जरी लिहिता आली तरी आपण कवी म्हणून समृद्ध झालो किंवा धन्य झालो असं म्हणायला हरकत नाही. रघुवीर सहाय आपल्या एका ठिकाणी असं म्हणतात की आत्महत्या का पर्याय आहे कविता. एवढ्या मोठ्या कवीला असं का म्हणावं वाटतं की कवी हा सामान्य माणसापेक्षा वेगळ्या नजरेनं वेगळ्या दृष्टिकोनातून समाजाकडे पाहत असतो आणि समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील या घडामोडींचा आपल्या पातळीवरती तो वेगवेगळ्या प्रकारे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. माझ्या जगण्यातल्या संघर्षाच्या काळात जर मी कविता लिहिली नसती ती कदाचित मी वेडा झाला असतो असं मलाही म्हणावं असं वाटतं. या रचनात्मक संघर्षामध्ये कवी कोणाच्या बाजूने उभा राहतो ही फार महत्वाची गोष्ट आहे. यासाठी मला एक मुद्दा मी तर एक उदाहरण द्यावं असं वाटतं की आपण सर्वांनीच पु ल देशपांडेंची म्हैस नावाची कथा ऐकलेली असेल. त्याच्या ऑडिओ फीत सुद्धा, ध्वनी फीत सुद्धा त्याची उपलब्ध आहे. या कथेमध्ये पुण्याच्या सदाशिव पेठेतले काही लोक पर्यटनासाठी खेडेगावामध्ये येतात आणि एका घाटामध्ये पाऊस पडतो आहे आणि एका घाटामध्ये त्यांची बस चिखलात रुतते आणि त्यांच्या समोर आता पुढचं पर्यटन कसं करायचं किंवा ही सहल जी आपली ती कशी पूर्ण करायची या प्रकारचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो. आणि मग सगळेजण त्या गाडीतून उतरतात आणि त्या म्हशीला त्या रस्त्यातून उतरवायचा प्रयत्न करतात. तिला हरवतात. कुणी तिची शिपूट पिंगाळतं, कुणी तिचा कान पिंगाळतं आणि तिला हलवून त्या रस्त्यातनं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. आणि पु ल देशपांडेंनी या कथेच्या माध्यमातून विनोदाची निर्मिती केलेली आहे. एकीकडं पु ल देशपांडेंचा हा एक दृष्टिकोन झाला. खरं तर याच विषयावरती चारुता सागर नावाच्या दक्षिण महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या लेखकानं म्हैस नावाचीच कथा लिहिलेली आहे. म्हणजे लेखकांच्या किंवा कवींच्या दृष्टिकोनामध्ये कसा फरक असतो. तर या कथेमध्ये काय खरं तर ग्रामीण भागामध्ये ज्या काळात ही कथा लिहिली गेली त्या काळामध्ये या कथेतली जी म्हैस आहे ती खेड्यापाड्यातल्या कुणब्याच्या घरातली अर्थकारणाचं केंद्र आहे. म्हणजे या म्हैशीचं जे दूध आहे ते दूध घातल्यानंतर येणारा जो पैसा असेल त्या पैशावर
घरातला घरातला आठवड्याभराचं अर्थकारण चालतं, घरातलं आठवड्याभराचं अर्थकारण चालतं आणि त्यावरती कुटुंबाचा भार सावरला जातो. म्हणजे एखादी त्या घरातली मुलगी जर शिकत असेल तर तिच्या शिक्षणाचा खर्च चालवला जातो. अशी ही म्हैस आहे चारुता सागरांच्या कथेतली. या कथेतली म्हैस आणि त्या कुटुंबातली मुलगी या दोघीही एकाच वेळी कुटुंबात लहानाच्या मोठ्या होत जातात. ज्या प्रकारचं प्रेम या कुटुंबातल्या त्या शेतकऱ्याचं आणि कुणबिनीचं प्रेम आपल्या मुलीवरती आहे, तसंच किंवा त्याच प्रकारचं प्रेम त्या गोठ्यातल्या म्हैशीवर सुद्धा आहे. आपल्या तोंडातला घास काढून हे कुटुंब जसं आपल्या मुलीला मांडीवरती घास चारवून लहानाचं मोठं करतं, तशाच प्रकारे आपल्या ताटातलाच घास त्या म्हैशीच्या तोंडात घालून त्या म्हैशीलाही त्या कुटुंबानं लहानाचं मोठं केलेलं असतं. आणि मग एक प्रसंग असा किंवा अशी एक वेळ अशी येते की ती या दोन्ही मुली म्हणजे ती गोठ्यातली म्हैस आणि प्रत्यक्षातली मुलगी एकाच वेळी लहानाच्या मोठ्या होत जातात. आणि ही मुलगी वयात येते आणि वयात आल्यानंतर तिच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होतो. लग्नाची चर्चा सुरू होते. या कुटुंबाचा आर्थिक स्तर अत्यंत गरिबीचा असल्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आता काय करायचं आणि हा प्रश्न कसा सोडवायचा. आणि म्हणून मग त्या मुलीला उजवण्यासाठी ही गोठ्यातली ही दुसरी मुलगी आहे तिला विकण्याचा निर्णय या कुटुंबामध्ये घेतला जातो. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की आता काय करायचं. आणि मग त्या कुटुंबाची झाली जी काही मानसिक अवस्था आहे ती मानसिक अवस्था चारुता सागरांनी या कथेमध्ये अधोरेखित केलेली आपल्याला दिसतो. आता इथं दोन लेखक आहेत आणि दोन लेखकांचे दृष्टिकोन आहेत. इथं संघर्ष आहे. चारुता सागरांच्या कथेमध्ये आपल्याला एक प्रकारचा संघर्ष दिसतो आणि या संघर्षामध्ये हा लेखक या कुटुंबाच्या बाजूने उभा राहताना दिसतो. म्हणजे ती कुटुंबातली म्हैस ही जणू काही त्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे, कुटुंबाचा एक सदस्य आहे. या दृष्टिकोनातून चारुता सागर या ह्याच्याकडे बघताना आपल्याला दिसतात. आणि दुसरीकडे मात्र पु ल देशपांडे म्हणजे त्या म्हैशीला त्या एसटीची किंवा त्या गाडीची धडक बसलेली आहे, तिचं खरं मोडलेलं आहे. आणि तरी सुद्धा आपण श्रोता म्हणून आपण ज्या वेळेला ही कथा पु ल देशपांडेंची ऐकतो त्यावेळेला आपणही हसतो किंवा आपण हसतो म्हणजे आपल्यावरच हसतो. असं हे एक दोन दृष्टिकोन आपल्याला या कथांमध्ये अनुभवायला मिळतात. तर या मला इथं ही गोष्ट नमूद करायची आहे की लिहिणाऱ्या माणसानं कुणाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे याचं भान लिहिणाऱ्या लेखकाकडं असायला हवं. दुष्काळामध्ये जर आमचा कवी रोमॅन्टिक कविता लिहायला लागला तर त्याला तो कोणाच्या बाजूने उभा राहतो हा प्रश्न निश्चितपणानं इथं आपल्याला दिसायला लागतो. अस्वस्थता हे श्रेष्ठ कवितेचं लक्षण मानलं तर वाचकाला तळामुळातून हादरवून सोडण्याचं सामर्थ्य असलेली कलाकृती ही मला महत्वाची वाटते. मात्र त्यासाठी लेखक कवी सुद्धा अस्वस्थ असायला हवे. आपल्याकडे एक अशा प्रकारची आपल्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये एक अशा प्रकारची कल्पना मांडली जाते की लेखकाला लिहिण्यासाठी स्वास्थ्य हवं. मला वाटतं अशी काही त्याची आवश्यकता नाही. लेखनासाठी स्वास्थ्य हवं हे म्हणजे फुरसतीच्या दृष्टीनं ही कल्पना योग्य असेल. म्हणजे त्याला फुरसत हवी पण स्वास्थ्य हवं. कुठलाही लेखक हा त्याच्या जगण्यामध्ये सभोवती नेहमी ज्यावेळेला अनेक प्रकारचे प्रश्न असतील त्यावेळेला तो चांगलं लिहितो असं मला वाटतं. लिहिणाऱ्या लेखकाला कवीला आपला अनुभव त्या वेळेला पकडता आला पाहिजे. म्हणजे एखादा विषय म्हणजे खरं तर आता इथं या ब्रिज कोर्समध्ये नव्यानं लिहिणारी बरीचशी तरुण मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी हा मुद्दा मला जाणीवपूर्वक इथं नमूद करायचा आहे की एखादा विषय तुमच्या डोक्यामध्ये आला आणि जर आपण त्याची मांडणी करण्यासाठी जर कंटाळा केला तर तो पुन्हा विरून जातो आणि एखादी कविता किंवा एखादा लेखनातला आपला मुद्दा आपल्या डोक्यातून सुटू शकतो. तर त्या वेळेला ती गोष्ट आपल्याला नेमकेपणानं पकडता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण कंटाळा करता कामा नये. दोन शब्दांच्या किंवा दोन ओळींच्या मधल्या जागेत चांगला कवी
खूप मोठा अर्थ ठेवत असतो. किंवा कवितेच्या मागं चांगला कवी नेहमी एक मोठा अर्थ ठेवत असतो. आपल्याकडं खेड्यापाड्यामध्ये अनेक कृषी परंपरे, शेती परंपरेमध्ये अनेक अडाणी माणसं आहेत. म्हणजे ती अडाणी म्हणता येणार नाही त्यांना, ती अक्षर ओळख नसलेली आहे, पण त्यांच्याकडे असलेला जो काही अनुभवाचा साठा आहे तो फार समृद्ध अशा प्रकारचा साठा आहे. आणि हे अनुभवाचं जे शहाणपण आहे, हे शहाणपण ही माणसं आपल्या बोलण्यातनं नेहमी व्यक्त करताना आपल्याला दिसतात. आणि हे जे शहाणपण म्हणजे छोट्या छोट्या 1-2, 2-2, 4-4 ओळीच्या म्हणी असतील, या म्हणी सुद्धा त्या जी व्यक्त करतात त्याच्यातनं अनुभवाचं फार मोठं शहाणपण ही माणसं व्यक्त करताना आपल्याला दिसतात. आणि मला असं वाटतं की या माणसांच्या ह्या छोट्या छोट्या कविताच आहेत असं मानलं तर ते काही वावगं ठरणार नाही. यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये, पावसाळी प्रदेशामध्ये पावसाच्या अनुषंगानं काही लोकांच्या अनुभूती त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यातली फक्त मी एक संदर्भ मी तुम्हाला सांगतो. पण मघा नक्षत्रातला जो पाऊस आहे, तो मघा नक्षत्रातला पाऊस जर पडायला लागला तर तो इतक्या मोठ्या प्रमाणावर पडतो की माणसाला घरातून तो बाहेर सुद्धा पडू देत नाही. आणि तो जर गायब झाला तर शेतकऱ्याला तो आभाळाकडे बघायला लावतो, वाट पाहायला लावतो, शेतकऱ्याची चिंता वाढवतो. अशा प्रकारचा जो आशय आहे, तो आशय आमचा शेतकरी पडल्या तर मगा, टकामका बघा नाही तर चुली पुढं हागा, हे अगदी 3-4 ओळींमध्ये खूप मोठा आशय आपल्या आजूबाजूच्या भोवतालातला हा शेतकरी माणूस आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतो. मला वाटतं ही त्याची छोटीशी पण अत्यंत महत्वाची अशी कविता आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. किंवा ग्रामीण भागातला आता माझ्याकडे जी एक छोटीशी कविता आहे, ही कुणाची आहे मला माहित नाही, पण ती लोकपरंपरेतनं आलेली कविता आहे. या कवितेमध्ये एक खूप खूप मोठा आशय विश्व तो आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडताना दिसतो. रेशमाची सावली मोटार धावली बसून बाहुली जाय हो, रेशमाची सावली मोटार धावली बसून बाहुली जाय हो, रानाच्या वाटे तुडवीत काटे रक्तात नाहती पाय हो. अशी ही एक 6 ते 8 ओळींची ही कविता आहे. ही काय आहे कविता तर जो एखादा विषय म्हणजे आपल्याकडं मार्क्सनी डिक्लासचा सिद्धांत मांडला, वर्गविहीनतेचा सिद्धांत. आणि हा जो काही वर्गविहीनतेचा सिद्धांत मांडण्यासाठी मार्क्सनी जी काही मांडणी केली असेल किंवा जी काही त्यांच्या लेखनाची पानं खर्च केलेली असतील किंवा या सिद्धांताच्या समर्थनासाठी त्यांच्या अनेक अनुयायांनी नंतरही या सिद्धांताच्या अनुषंगाने अर्थशास्त्रामध्ये मांडणी केलेली आहे. खूपसं लेखन या सिद्धांताच्या अनुषंगाने झालेलं आपल्याला दिसतं. या सिद्धांताची चिकित्साही अनेक अंगाने झाली असेल अर्थशास्त्रामध्ये. मला असं वाटतं की हा जो लोककवी आहे खेड्यापाड्यातला, मार्क्सचा हाच सिद्धांत अत्यंत कमी शब्दामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त करताना आपल्याला दिसतो. रेशमाची सावली मोटार धावली बसून बाहुली जाय हो, ही या देशातली श्रीमंती आहे. आणि रानाच्या वाटे तुडवीत काटे रक्तात नाती पाय हो, ही या देशातली गरिबी आहे. गरिबी आणि श्रीमंती यांच्या मधला जो काही विरोधाभास आहे, यांच्या मधला असणारी जी काही दरी आहे, यांच्या मधला असणारं जे काही अंतर आहे, ते हा आपल्या परंपरेतला लोककवी अत्यंत कमी शब्दांमध्ये मोठ्या सामर्थ्यानं आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतो. तर कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो तर आपल्या जगण्याच्या पर्यावरणामध्येच जे अनेक प्रकारचे अनुभव असतात, अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात, या घडामोडीच तो आपल्या लेखनाच्या माध्यमातून टिपवत असतो, आपल्या कवितेच्या माध्यमातून टिपवत असतो. एखादी कोंबडी आपण सकाळी चरायला सोडतो आणि अंगणामध्ये ती चरत असताना जशी ती नेमकेपणानं आपले दाणे टिपते, आपलं खाद्य टिपते, तसा लेखक किंवा कवी आपल्या लेखनाचे विषय आपल्या जगण्याच्या पर्यावरणातनं निवडत असतो. किंवा मधमाशा जशा मध गोळा करून पोळं तयार करतात, एका एका कणाकणानं त्या मध गोळा करतात आणि पोळं तयार करतात, तसा लेखक किंवा कवी सुद्धा आपल्या जगण्याच्या पर्यावरणातनं असे अनुभवाचे कण तो जमा करीत असतो आणि त्या माध्यमातनं आपली कविता, आपली कथा किंवा आपली कादंबरी रचत असलेला तुम्हाला दिसून येईल. लेखकाची आपल्या लेखनाकडे किंवा कवीशी आपल्या कवितेकडे पाहण्याची जी दृष्टी आहे
ती चित्रकारासारखी असली पाहिजे असं मला वाटतं. की माझी भूमिका ही चित्रकार काय करतो की त्याला जे चित्र काढायचं आहे त्या चित्राच्या मांडणीसाठी आधी त्यानं काही एक त्याचा कॅनव्हास ठेवलेला असतो. पहिल्यांदा आपल्या त्या कॅनव्हासवरती तो काही ब्रशचे फराटे मारतो आणि थोडासा चित्राचा काही एक आकार तो आपल्या कॅनव्हासवरती तयार करून घेतो आणि मग त्या चित्रापासून तो लांब जाऊन त्या चित्राचं निरीक्षण करतो. ज्या वेळेला तो त्या चित्राच्या जवळ असतो पुन्हा तो चित्राच्या जवळ जातो आणि पुन्हा त्या चित्रात काही ब्रशचे रंगाचे फटकारे मारतो, पुन्हा चित्रापासून दूर जातो, पुन्हा चित्राचं निरीक्षण करतो, पुन्हा काही काळानं पुन्हा चित्राजवळ जाऊन आणि काही रंग भरत हळूहळू त्या चित्राला एक समृद्ध असा आकार देत तो त्याची चित्राच्या जवळ जाण्याची आणि चित्रापासून लांब जाण्याची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. मला असं वाटतं मित्रांनो की लेखकांना सुद्धा आपल्या लेखनाच्या बाबतीत या प्रकारची भूमिका घेता आली पाहिजे. कवीला, कादंबरीकाराला, कथाकाराला या प्रकारची भूमिका घेता आली पाहिजे. चित्रकार ज्या वेळेला आपल्या चित्राच्या जवळ असतो त्यावेळेला तो त्या चित्राचा चित्रकार असतो किंवा त्या चित्राचा कलावंत असतो. कलावंताच्या नजरेनं त्या चित्राकडे तो पाहत असतो आणि ज्या वेळेला त्या कॅनव्हास पासून दूर जाऊन आपल्या चित्राचं तो निरीक्षण करतो त्यावेळेला तो त्या चित्राच्या टीकाकाराच्या भूमिकेत असतो किंवा त्या चित्राची तो चिकित्सा करत असतो. काय त्याच्यामध्ये कमी आहे, अजून काय आपल्याला त्यात भर घातली पाहिजे, या प्रकारची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा नव्यानं लिहिणाऱ्या लेखकाला आपल्या कलाकृतीबाबत ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. कलावंत आणि समीक्षक या दोन्ही भूमिका लेखकाला एकाच वेळी जर चांगल्या पद्धतीनं निभावता आल्या तर तो आपल्या कलाकृतीबाबत किंवा एक चांगली अशी सशक्त समाधानकारक अशा प्रकारची कलाकृती लेखक वाचकांना देऊ शकतो. आणि त्यामुळं चांगलं लिहू इच्छिणाऱ्या लेखकाला या कलावंताच्या आणि टीकाकाराच्या अशा दोनही भूमिका एका वेळी निभावता आलं पाहिजेत असं मला वाटतं. स्वतःच्या लेखनाबाबत लेखकाला, कवीला मला असं वाटतं की क्रूर होता आलं पाहिजे. म्हणजे जे बऱ्याच वेळेला आपण कसं करतो की आपण जे लिहिलेलं आहे त्याच्या आपण भलतच प्रेमात असतो. आपण लिहिलंय म्हणजे ते ग्रेट किंवा आपण लिहिलंय म्हणजे ते श्रेष्ठच आहे अशा प्रकारची एक भावना आपल्या मनामध्ये असते. तर ही जी काही टीकाकाराची भूमिका आहे ही भूमिका इथं आपल्या निश्चितपणानं मदतीला येणार आहे. त्यावेळेला आपल्याला त्या अत्यंत तटस्थपणानं आपल्यातला कलावंत बाजूला ठेवून आपल्यातला टीकाकार जर तटस्थपणानं आपल्या कलाकृतीकडे पाहू शकला तर आपण त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या कलाकृतीची जडणघडण करू शकतो असं मला वाटतं. आपल्याकडे असेही काही लोक दिसतात की एक आपल्याकडे अशी एक वचन आहे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे. तर असं काही असायचं कारण नाही. काही लोक दिवसाला इतक्या कविता लिहिल्या तितक्या कविता लिहिल्या असं सांगणारे लोक ज्यावेळेला मला भेटतात त्यावेळी मला आश्चर्य वाटतं. असं कधी नसतं. त्यामुळं व्यक्त व्हायची घाई लेखकाला असता कामा नये. एखादी कविता आपल्याला एका क्षणात आपल्याकडे लिहून होते ही गोष्ट जरी खरी असली तरी एखाद्या कवितेसाठी आपल्याला वर्षानुवर्षांची प्रतीक्षा करावी लागते. म्हणजे कवितेचं बीज मनात पडल्यापासून प्रत्यक्ष कवितेच्या निर्मितीपर्यंत जो कालखंड असतो हा कालखंड लेखकाच्या किंवा कवीच्या दृष्टीनं मानसिक संघर्षाचा कालखंड असतो. आणि या कालखंडामध्ये लेखक नेहमी या आपल्या कलाकृतीशी किंवा त्या अनुभवाशी संघर्ष करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं प्रत्यक्ष कलाकृतीच्या निर्मितीच्या कालखंडामध्ये लेखन करताना आपल्याकडनं कसल्याही प्रकारची घाई होता कामा नये. मगाशी मी म्हणालो तसं एखादी कविता एका क्षणात लिहून होणं हे आपण समजून घेऊ. पण काही कवितांसाठी किंवा काही कादंबरीकारांना जसा एखादी आता आपण नेमाडेंच्या हिंदू कादंबरीची आपण गेली कितीतरी वर्ष प्रतीक्षा करत होतो, वाट पाहत होतो आणि खूप वर्षानंतर ही कादंबरी आली. तसं कवितेचं किंवा कवीचं सुद्धा असंच आहे. आपल्याकडे मी एक साधा, आता हे काही मी तंतोतंत उदाहरण देत नाही पण एक साधं उदाहरण देतो की आपण घरात भात शिजवला जातो आणि भात शिजवायला ज्यावेळी आपण घेतो त्यावेळेला तांदूळ पाण्यात टाकल्या
लगेच काही त्याचं भातात रूपांतर होत नाही. आधी आपण भांडं घेतो, त्याच्यामध्ये पाणी घेतलं जातं, त्यात तांदूळ टाकले जातात, मग त्याला उष्णता दिली जाते आणि मग तो भात रट 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 शिजतो. म्हणजे तो भात शिजण्यासाठी एक काही विशिष्ट कालावधी आपल्याला द्यावा लागतो, तरच त्याची एक त्याचा जो आस्वाद आहे किंवा त्याची जी चव आहे ती. आता हे तंतोतंत उदाहरण आहे, मी हे व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला जाणीवपूर्वक देतो आहे. जर तो भात आधीच आपण उतरला तर तो कच्चा राहतो. लिहित्या लेखकाला आपल्या अनुभवाच्या मांडणी संदर्भातलं हे भान निश्चितपणानं असलं पाहिजे. आणि आपण जर व्यक्त व्हायला घाई केली तर तो अनुभव सुद्धा कलाकृतीतनं व्यक्त झालेला जो हा अनुभव आहे, हा अनुभव सुद्धा या भातासारखा कच्चा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून कवितेचं बीज मनात पडल्यापासून कवितेची प्रत्यक्ष निर्मिती हा जो कालखंड आहे, हा कालखंड लेखकाच्या दृष्टीनं किंवा कवीच्या दृष्टीनं मानसिक संघर्षाचा कालखंड असतो. लिहिणाऱ्याला तो दमवणारा कालखंड असतो. आणि याच कालखंडामध्ये लेखकाला एकीकडं लेखक किंवा कवी म्हणून एक भूमिका त्याला निभावायचीच असते, पण त्याच्याबरोबर अनेक प्रकारच्या बाकीच्या भूमिका सुद्धा त्याला निभावाव्या लागतात. तो कुठेतरी नोकरी करत असतो, अनेक प्रकारची व्यवधानं त्याच्या सोबत असतात. नोकरीतली असतात, समाजातली असतात, व्यवहारातली असतात, कुटुंबातली असतात. म्हणजे तो जसा एकीकडे लेखक आहे तसा तो कुणाचा तरी बाप असतो, कुणाचा तरी नवरा असतो, कुणाचा तरी मुलगा असतो. आणि या सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोबत घेऊनच तो लेखक म्हणून जगत असतो. आणि या सगळ्या अडीअडचणी ज्या आहेत, हाही एक प्रकारचा जगण्याचा संघर्षच आहे. म्हणजे एकीकडे जगण्याचा संघर्ष त्याचा सुरू असतो थेट, आणि दुसरीकडे कलाकृतीच्या निर्मितीचा संघर्षही सुरू असतो. या संघर्षातून वाट काढत काढत त्याला आपल्या कलाकृतीची निर्मिती करायची असते. आणि या काळामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सुद्धा त्याला निभावाव्या लागतात. निनिवेच्या पातळीवरती कवितेचं बीज मनात पडल्यापासून कवितेच्या प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत त्याला पोहोचताना अनेक प्रकारची दिव्य पार करावी लागतात. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये प्रतिभा ही जी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेला आपल्याकडं प्रतिभेचं फार मोठं अवडंबरी माजवलं जातं. प्रतिभा ती गरजेची आहे, पण या सगळ्या संघर्षाच्या कालखंडामध्ये लेखकाला प्रतिभा तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्याला स्वतःला वेळ देऊन या कलाकृतीवरती कामही करावं लागतं. इथं 50% प्रतिभा तुमच्या मदतीला येईल, पण बाकीचं जे सगळं एकूण कलाकृतीची जी रचना आहे किंवा कलाकृतीचा जो दोरारा उभा करायचा आहे, ते जे काम आहे ते परिश्रम लेखकाला निश्चितपणाने घ्यावं लागतं. आणि हे परिश्रम जे आहेत हे या एकूण कलाकृतीच्या निर्मितीतला महत्वाचा घटक आहे, असंही आपल्याला मानलं पाहिजे. मला या संदर्भात माझ्या एका कवितेचं मुद्दाम उदाहरण द्यायचं आहे. गिरीश मोरे सर इथं लाईव्ह आहेत. त्यांनी या कवितेवरती एक टिपणही लिहिलेलं होतं. संतान जाकोबा डिसूजा नावाची माझी एक कविता आहे, माझ्या संग्रहामध्ये ती समाविष्ट आहे. 6 डिसेंबर 1992 बाबरी मशिदीचं पतन झालं. खूप काळ बदलला, आता संदर्भही बदललेले आहेत. आणि त्यानंतर माझा एक छोटासा अनुभव आहे माझ्या गावातला. आणि हा जो अनुभव आहे, हा अनुभव त्यावेळेला मला अस्वस्थ करत होता. आपल्याला या अनुभवावरती काहीतरी लिहिलं पाहिजे अशा प्रकारची एक भावना त्यावेळेला मनात दाटून आलेली होती. पण 18 वर्ष हा विषय माझ्या मनात घर करून बसलेला होता. आणि 18 वर्षानंतर या विषयावर संतान जाकोबा डिसूजा नावाची कविता मला लिहिता आली. आपल्याला हा जो पेशन्स आहे किंवा ही जी प्रतीक्षा आहे, ही प्रतीक्षा म्हणजे घाई होता कामा नये. ही प्रतीक्षा आपल्याला बाळगता आली पाहिजे, तरच आपण चांगल्या प्रकारची कविता, चांगल्या प्रकारचं लेखन, सर्जनशील लेखन समाजाला आपण देऊ शकू असं मला वाटतं. ज्या क्रमानं आपण कविता वाचतो, बऱ्याच वेळेला कविता आपल्या समोर येते आणि अंतिम संहिता ज्या वेळेला एखाद्या कवितेची आपल्या समोर येते आणि आपण ती वाचतो, त्यावेळी एक सलग समग्र अशा प्रकारचा अनुभव आपल्याला वाचायला मिळतो. पण प्रत्यक्ष त्या कवितेची निर्मिती त्याच प्रकारे झाली असेल असं मात्र आपण ठामपणानं म्हणू शकत नाही. या संदर्भातलं एक फार महत्वाचं आणि बोलकं उदाहरण मला इथं द्यावं असं वाटतं. नारायण सुर्वे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेला हा अनुभव आहे. त्यांची माझे विद्यापीठ नावाची जी दीर्घ कविता आहे, या दीर्घ कवितेच्या शेवटच्या 4 ओळी त्यांनी आधी लिहिल्या.
म्हणजे प्रत्यक्षात ह्या 4 ओळी त्यांनी आधी सुरुवातीला लिहिल्या, मध्ये बराचसा काळ गेला, ह्या 4 ओळी त्यांच्या चोपडीमध्ये त्या तशाच होत्या, आणि मग मध्ये 6 महिन्याचा वर्षभराचा काळ गेल्यानंतर ते कधीतरी पुन्हा त्या 4 ओळी घेऊन बसले आणि मग एका दमात ती सगळी कविता लिहून झाली. आणि कवितेच्या म्हणजे प्रत्यक्ष या सुरुवातीला लिहिलेल्या ज्या 4 ओळी आहेत, या सुरुवातीला लिहिलेल्या 4 ओळी या कवितेमध्ये शेवटी आलेल्या आपल्याला दिसतात. हे अनुभव कवितेच्या निर्मितीच्या किंवा कादंबरीच्या कथेच्या निर्मितीच्या अनुषंगाने हे अनुभव मला फार महत्वाचे वाटतात. किंवा कृष्णात खोतांची गावठाण नावाची जी कादंबरी आहे, या गावठाण कादंबरीचा शेवट कृष्णातला आधी सुचला, म्हणजे तो शेवटाकडून या कादंबरीकडे गेलेला आहे, आणि हा सुचलेला शेवट जो आहे तो त्याच्या कादंबरीमध्ये शेवटी आले. शेवट आज सुचताना हा शेवट आधी सुचला आणि मग ती कादंबरी सुचत गेली. या कादंबरीच्या शेवटी त्या कादंबरीमध्ये आलेली जी आनंदी आहे, ती आनंदी कृष्णाच्या अत्यंत जवळचं ते पात्र आहे, त्याची बहीणच आहे ती. आणि ती जी घटना आहे ती शेवटाला घडणारी जी घटना आहे, इथंच या लेखकाला कादंबरी सुचते आणि मग तो शेवट या कादंबरीमध्ये अखेरीस आलेला आपल्याला दिसतो. लेखकाला किंवा कवीला एखादी कलाकृती किंवा कलाकृतीचं बीज त्याला कधी कसं कुठं सुचेल सांगता येत नाही. कधी म्हणजे त्याचं मांडणीचं जे स्वरूप आहे, रात्री अपरात्री कधी कुठेही, म्हणजे यांच्या मला वाटतं गुरुनाथ धुरींच्या संदर्भातली एक आठवण मी सतीश काळशेकरांच्याकडून एका मुलाखतीमधून ऐकलेली होती की मगाशी जे आपण म्हणालो की लेखकाला लिहिताना त्याला स्वास्थ्य वगैरे हवं, स्वांत सुखायतो असला पाहिजे वगैरे वगैरे. असं काय असायचं कारण नाही. गुरुनाथ धुरी मुंबईच्या लोकलमध्ये दादर टू व्हीटी असा जो रेल्वेचा प्रवास आहे, एक तिकीट काढायचं, त्यांच्या बेकारीच्या काळामध्ये एक तिकीट काढायचं रिटर्नचं, आणि रेल्वेत एक जागा पकडून बसायचं आणि मग त्या रेल्वेच्या प्रवासात सुद्धा ती कविता लिहायची. असं काय असायचं कारण नाही की आपल्याला स्वास्थ्यच पाहिजे, आपल्याला फुरसत पाहिजे, फुरसत आपण काढली पाहिजे. कवितेमध्ये लेखकाला आलेला जो मूळ अनुभव आहे, हा मूळ अनुभव जसाच्या तसा कवितेमध्ये कधी येत नाही. जर तो जसाच्या तसा आपण मांडला तर तो खरं तर मग तो वृत्तांत होईल, अहवाल होईल, बातमी होईल. तर हा अनुभव जसाच्या तसा कधी कवितेमध्ये, कादंबरीमध्ये सुद्धा तो येत नाही. जसाच्या तसा आला तर ते वृत्तांत कथन किंवा ते अनुभव कथन असं त्याचं स्वरूप होईल. तर लिहिणारा लेखक हा नेहमी निवडीचं स्वातंत्र्य घेत असतो. मूळ अनुभव, लेखकाला आलेला जो मूळ अनुभव आहे, या मूळ अनुभवातल्या इष्ट नसलेल्या ज्या गोष्टी आहेत, या इष्ट नसलेल्या काही गोष्टी तो गाळतो. चांगल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या काही नव्या गोष्टींची भर तो आपल्या कलाकृतीमध्ये घालतो. म्हणजे कल्पनेतल्या इष्ट गोष्टींची भर घालतो आणि गैरसोयीच्या एका गोष्टीऐवजी सोयीची दुसरी गोष्ट तिथं वापरतो. मी एक साधं उदाहरण देतो की समजा एखादा चित्रकार एखादं चित्र, त्याला आपण स्पॉट पेंटिंग म्हणतो, असं एखादं स्पॉट पेंटिंग करायला बसला. म्हणजे एखादी इमारत आहे, त्या इमारतीचं चित्र त्याला काढायचं आहे आणि त्या इमारतीसमोर तो बसलेला आहे. त्यानं आपला अँगल इमारतीच्या संदर्भातला निवडलेला आहे. कुठल्या अँगलमधनं या इमारतीचं पेंटिंग आपल्याला करायचं हे त्याने निवडलं आणि प्रत्यक्ष त्या इमारतीचं चित्रण करताना किंवा चित्र रेखाटताना मध्ये काही गोष्टी त्याच्या जर आड येत असतील, एखादा इलेक्ट्रिकचा खांब आडवा येत असेल, तर ते इलेक्ट्रिकचा खांब तो काढून टाकेल आणि त्या इलेक्ट्रिकच्या म्हणजे त्या चित्राच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी त्या इलेक्ट्रिकच्या खांबाच्या ठिकाणी तो एखादं सुंदरसं झाड त्याच्या कल्पनेतलं तिथं तो निर्माण करेल. आता ते कल्पनेतलं जे झाड आहे ते प्रत्यक्षात तिथं नाही, त्यानं कुठंतरी ते अनुभव घेतलेलं, बघितलेलं, त्याला भावलेलं अशा प्रकारचं झाड तो चित्रकार तिथं आणून लावील आणि त्या चित्रामध्ये एक प्रकारचं सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न तो आपल्या पद्धतीनं करेल. म्हणजे लेखक सुद्धा या चित्रकाराप्रमाणेच त्याच्या वाट्याला आलेला जो मूळ अनुभव आहे, या मूळ अनुभवामध्ये काही गोष्टी कलाकृतीच्या निर्मितीसाठी पोषक नसतात, त्या तो बाजूला काढतो
तो गाळतो. मूळ अनुभवामध्ये नसलेल्या पण कलाकृतीच्या निर्मितीच्या दृष्टीनं पोषक ठरणाऱ्या अशा काही चांगल्या गोष्टींची भर तो आपल्या कलाकृतीमध्ये घालतो. गैरसोयीच्या एका गोष्टीऐवजी दुसऱ्या गोष्टीची पर्यायी गोष्टीचा वापर तो करतो. काही वेळेला दोन स्वतंत्र अनुभवांचं तो एकत्रीकरण करतो, दोन्ही गोष्टी एकत्र वापरतो आणि म्हणजे दोन गोष्टी एकत्र करतो आणि त्यांची मांडणी करतो, किंवा एका अनुभवाचं तो विकेंद्रीकरण करतो. अनुभव एकच आहे, ते एक अनुभव दोन्ही ठिकाणी तो विकेंद्रित करतो. अशा प्रक्रियेतून लेखकाला आपल्या कलाकृतीची निवड करताना जावं लागतं. या संदर्भात मला एक फार महत्वाचं उदाहरण द्यावं असं वाटतं की एखादा शिल्पकार ज्या वेळेला एखाद्या दगडातनं शिल्प घडवतो त्यावेळेला असं सांगितलं जातं की शिल्पकाराला त्या दगडातच शिल्प दिसतं. तो दगड बघितल्यानंतर त्या दगडात त्याला शिल्प दिसतं त्याच्या नजरेला. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कदाचित ही नजर नसते, त्यामुळे आपल्याला त्या दगडात ते शिल्प दिसणार नाही, पण चित्रकाराला हे शिल्प दिसतं आणि मग त्या शिल्पातला किंवा त्या दगडातला अनावश्यक असलेला जो भाग आहे तो शिल्पकार काढून टाकतो आणि मग एक सुंदरसं शिल्प तो जन्माला घालतो, आकाराला देतो, त्याला आकार देतो. लेखकाला सुद्धा आपल्या कलाकृतीच्या निर्मितीवेळी आपल्या अनुभवातला असा अनावश्यक असलेला जो भाग आहे तो काढून टाकावा लागतो, तर तो अत्यंत चांगल्या प्रकारच्या कलाकृतीला जन्म देऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे चित्रकार जसं आपल्या मूळ अनुभवातल्या गोष्टी सुईनुसार वगळतो आणि सुईनुसार काही नव्या गोष्टींची त्यामध्ये भर घालतो आणि चांगल्या चित्राची निर्मिती करतो, त्या पद्धतीनं लेखकाला सुद्धा आपल्या मूळ अनुभवातल्या काही गोष्टी काढून टाकाव्या लागतात आणि काही गोष्टींची नव्यानं भर घालावी लागते, तर एक चांगल्या कलाकृतीची निर्मिती लेखक करू शकतो असं मला वाटतं. मूळ अनुभवाचं कलात्मक अनुभवात होणारं जे परिवर्तन आहे हे प्रतिकात्मक स्वरूपाचं. कलात्मक अभिव्यक्तीच्या मुळाशी मूळ अनुभव जो आहे तो दृश्य पातळीवरती त्याचा संबंध आपल्याला दर्शवता येईलच असं नाही. काही वेळेला कसं असतं की आपल्याला एक प्रकारचा अनुभव आपल्या वाट्याला येतो आणि प्रत्यक्षात त्या अनुभवावर आधारित असलेली जी कलाकृती आकाराला येते ती वेगळीच असते. या संदर्भातला एक मला फार महत्वाचा दाखला इथं द्यायचा आहे. कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची जी रथ नावाची कादंबरी आहे, या रथ नावाच्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे. या रथ या कादंबरीचा जो विषय आहे तो ग्रामीण साहित्याच्या चळवळीवर आधारित असलेली ही कादंबरी आहे, पण या कादंबरीच्या निर्मितीला निमित्त ठरलेला जो अनुभव आहे तो अनुभव मात्र भिन्न आहे. म्हणजे वाचणाऱ्या वाचकाला असं वाटेल कदाचित ही निर्मिती प्रक्रिया वाचली आणि एखाद्यानं ती कादंबरी वाचली तर अर्थार्थी या मूळ अनुभवाचा म्हणजे कादंबरीच्या निर्मितीसाठी कारण ठरलेला अनुभव आणि प्रत्यक्षातली कादंबरीचा आशय या दोन गोष्टी जर समोरासमोर ठेवून बघितल्या तर कदाचित सामान्य वाचकाला असे वाटेल की या अनुभवाचा आणि या कादंबरीचा काही संबंध जोडायचा झाला तर कसं जोडायचा, अशा प्रकारचा प्रश्न कदाचित सामान्य वाचकासमोर निर्माण होऊ शकतो. पण हा अनुभव आपल्याला दृश्य पातळीवर जोडता कलात्मक पातळीवरती हा संबंध आपल्याला जोडता येतो. काय आहे अनुभव? तर लेखक एकदा आता मला वाटतं मध्य प्रदेशातनं एका आदिवासी भागातनं ते एसटीनं प्रवास करतायत आणि प्रवास करताना एसटी नदीच्या एका पुलावरून निघालेली आहे आणि नदीच्या पुलावरून निघताना गाडीच्या खिडकीतनं लोक आजूबाजूचा सगळा निसर्ग जो आहे त्या निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. अचानक एक दृश्य लोकांच्या नजरेसमोर पडतं. तर हे काय दृश्य आहे? तर त्या नदीच्या काठाला काही आदिवासी मुलं, एक आदिवासी मुलगी उघड्या अंगानं पाण्यामध्ये आंघोळ करते आहे आणि ते तिचं नैसर्गिक जगणं आहे. उघड्या अंगानं ती आंघोळ करते आहे आणि त्याच नदीच्या काठावरती मात्र काही तरुण आदिवासी मुलं
काही गुरं चारतायत आणि ती त्यांच्या कामामध्ये दंग आहे. ती त्यांची चर्चा करतायत, त्यांची कामं करतायत, त्यांच्यामध्ये ती दंग आहे. आणि यातल्या एकाही मुलाचं या नदीच्या पाण्यामध्ये उड्या अंगाने आंघोळ करणाऱ्या मुलीकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि ही एसटीतनं प्रवास करणारी जी माणसं आहेत ही मात्र हे दृश्य बघितल्यानंतर सगळे माना वळवून वळवून त्या आंघोळ करणाऱ्या मुलीकडे पाहतायत. जशी जशी एसटी पुढे जाते तसे तसे या सगळ्यांच्या मानांचे कोन बदलतात. आणि मग एक प्रौढ स्त्री एसटीच्या पुढच्या बाकड्यावर बसलेली आहे आणि ती स्त्री या सगळ्या लोकांकडे बघून त्यांच्या जशा माना वळतायत ती बघितल्यानंतर ती फक्कन हसते. आणि लेखक असं म्हणतो की इथं मला रथ कादंबरीच्या निर्मितीचं मूळ सापडलं, बीज सापडलं आणि तिथून मी ती कादंबरी लिहिली. खरं तर आता हा जो रथ कादंबरीच्या निर्मितीसाठी निमित्त ठरलेला जो अनुभव आहे, हा अनुभव आणि रथ कादंबरीचा आशय विश्व याचा अर्थार्थी संबंध सामान्य वाचकाला लावता येणार नाही. पण आपण ज्यावेळी अधिक खोलात जाऊ त्यावेळेला या दोन घटनांचा असलेला जो संबंध आहे, ग्रामीण साहित्याची चळवळ म्हणजे खरं तर त्या नदीच्या काठावर बसलेली ती सगळी आदिवासी मुलं, ती मुलगी, त्यांचं एक कल्चर आहे आणि एसटीत बसलेल्या माणसांचं एक कल्चर आहे, त्यांची एक संस्कृती आहे. हा जो संस्कृती संघर्ष आहे, या संस्कृती संघर्षाचं प्रतिबिंब वेगळ्या अर्थानं आपल्याला रथ कादंबरीमध्ये अनुभवायला येतं. तर असंही अनेक वेळा घडतं की मूळ अनुभवाचं कलात्मक अनुभवामध्ये होणारं जे परावर्तन आहे ते प्रतिकात्मक असतं. त्याचा थेट आपल्याला अर्थार्थी संबंध लावता येईलच असं नाही. आणि त्यामुळं प्रत्यक्ष कलाकृती मूळ अनुभवापेक्षा कितीतरी वेगळी असू शकते. आणि त्यामुळं गैरसमजाचे सगळे कोश नाकारून लेखकाला सामान्य माणसाच्या भूमिकेतनं जगता आलं पाहिजे, स्पष्ट लिहिता आलं पाहिजे, आपल्या पद्धतीनं प्रतीकांची निवड करता आली पाहिजे असं मला वाटतं. या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भातल्या मांडणीच्या समारोपाकडे येताना मला एक शेवटी मी एक कविता आपल्या समोर ठेवणार आहे. तिचा थोडक्यात अनुभव आधी मी सांगतो आणि मग ही कविता वाचून मग मी माझ्या मांडणीचा समारोप करणार आहे. मी ज्यावेळेला कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांचंच खेड्यापाड्यातल्या तरुण मुलांचं, शेतकऱ्याच्या घरातल्या मुलांचं ज्या प्रकारचं अभावग्रस्त अशा प्रकारचं जगणं असतं तशाच प्रकारचं जगणं माझ्याही वाट्याला आलेलं होतं. आणि माझ्याबरोबर शिकायला असलेला माझा अत्यंत जवळचा एक मित्र, ज्याची आई दुसऱ्याच्या बांधाला जाऊन प्रचंड कष्ट करून त्याला शिकवत होती. म्हणजे दुसऱ्याच्या बांधाला जाऊन कष्ट करून पैसे आणल्याशिवाय त्याच्या एसटीच्या पासाला द्यायला तिच्याकडे पैसे नसायचे. आणि मग हे अनेक प्रकारचे कष्ट उपसून तिने त्याला शिकवलं. तर त्या आईची ही अनुभूती आहे, त्या आईच्या वरची ही कविता आहे. तर हा जो मुलगा आहे, या कवितेतला माझा मित्र, हा शिकला, शहाणा झाला आणि नोकरीसाठी तो मुंबईच्या विश्वामध्ये गेला. मुंबईच्या विश्वामध्ये गेल्यानंतर त्याला एका मुंबईतल्या फार मोठ्या उद्योगपतीच्या शाळेमध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याचं भावविश्वास सगळं बदलून गेलं एकूण. आणि मग हे जे बदललेलं भावविश्व आहे, या बदललेल्या भावविश्वामध्ये त्याच्या जगण्यामध्ये प्रचंड मोठं अंतर पडलं. तो ज्यावेळेला तिथं गेला त्यावेळेला हे खरं तर चौकोनी कुटुंब आहे. दोन शेतकरी, शेतमजूर आई वडील आणि त्यांची दोन मुलं. हा मोठा मुलगा, याला प्रचंड कष्ट करून आई वडील शिकवतात. शिकवल्यानंतर तो मुंबईला जातो, त्याला तिकडे चांगली नोकरी लागते आणि नोकरी लागल्यानंतर हळूहळू त्याचं जरा गावाकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि मग त्या आईच्या काही माफक अपेक्षा आहेत की बाबा काय चार पैसे त्यांना, आता आमची म्हातारपण आहेत, आमच्या अडीअडचणी आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत आणि मग त्याला काही चार पैसे आपल्याकडं द्यावेत, वर्षाकाठी कधीतरी गावाकडे यावं, पण तो काही लक्ष देत नाही. आणि ज्यावेळेला ती अधिक चौकशी करते, मुंबईला गावाकडची जी मुंबईला असलेली माणसं आहेत त्यांच्याकडे ज्यावेळेला ती चौकशी करते त्यावेळी असं लक्षात येतं, तिला कळतं की त्यानं तिकडं लग्न केलेलं आहे. आणि तिला धक्का बसतो. त्याच्या लग्न करण्याबद्दल तिचं काही आक्षेप असायचं कारण नाही,
पण तिला असं वाटतं की ही कुटुंबातली एवढी मोठी गोष्ट आहे आणि ही एवढी मोठी गोष्ट आपल्याला विश्वासात घेऊन जर त्यानं ही गोष्ट केली असती तर बरं झालं असतं. आणि मग तिची थोडीशी आदळआपट होते, राग ती व्यक्त करते आणि मग राग व्यक्त करण्याचं तिचं ठिकाण म्हणजे मी आहे. ती स्वतः आपल्या प्रत्यक्ष मुलाप्रती असणारा तिचा जो काही राग आहे किंवा तिच्या ज्या भावना आहेत त्या भावना काही ती त्याच्याजवळ व्यक्त करू शकत नाही, म्हणून ती माझ्याजवळ व्यक्त करते. जणू काही तो मीच आहे असं गृहीत धरून ती मला शिव्या देते. आणि त्याच वेळेला मी सुद्धा असा कुठंतरी अर्ध पगारी CHB वर कुठेतरी मी नोकरी करतो. तिच्याकडं जाताना तिच्याकडं ज्यावेळेला मी गावाकडे येतो त्यावेळेला ती माफक अपेक्षा आहेत तिच्या. मुलाने यावं, माझ्याजवळ बसावं, माझ्याशी प्रेमानं बोलावं आणि तिच्या ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मी पूर्ण करतो. त्यामुळे ती माझ्याजवळ भरभरून व्यक्त होते. त्याच्याबद्दल जे बोलायचं आहे ती माझ्याजवळ बोलते. अशी ही कविता आहे. ही कविता ज्यावेळी मी लिहिली त्यावेळेला प्रत्यक्ष या कवितेमध्ये त्यांचा दुसरा मुलगा आहे तो कुठेही येत नाही, कारण तो मला अडचणीचा वाटतो, त्यामुळे मी तो काढून टाकलेला आहे. आणि प्रत्यक्ष कविता लिहिली त्यावेळेला या माझ्या मित्राचे वडील जिवंत होते, पण मला या कवितेमध्ये मात्र मला त्यांना म्हणजे मी मगाशी जे म्हणालो की लेखकाला काही वेळेला क्रूर व्हावं लागतं, तसं या कवितेमध्ये मला त्या मित्राच्या वडिलांना मारावं लागलेलं आहे. अशी ही एक वेगळ्या प्रकारची कविता मी आपल्यासमोर ठेवतो आणि मी माझ्या मांडणीचा समारोप करतो. प्रत्यक्षातला जो अनुभव आहे तो असा आहे की हे 4 माणसांचं कुटुंब आहे आणि आई वडील, कष्टकरी आई, बाप, त्याच्यानंतर ह्याच्यात जाणारा मुलगा, शिकणारा, दुसरा थोडासा उन्हाळा आहे. तो या कवितेत मला गैरसोयीचा वाटल्यामुळे त्याला मी या कवितेत घेतलेलाच नाही. असं हे कुटुंब आहे आणि त्या आईची घालमेल या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे. कवितेचं शीर्षक आहे तिला खोलवर गलबलून येते आतून. गावी गेल्यावर मला तिच्या दारावरूनच जावं लागतं. गावी गेल्यावर मला तिच्या दारावरूनच जावं लागतं, तेव्हा डोक्याला हात लावून तारू मावशी दारातच बसलेली असते. गावी गेल्यावर मला तिच्या दारावरूनच जावं लागतं, तेव्हा डोक्याला हात लावून तारू मावशी दारातच बसलेली असते. अधू झालेल्या किलकिल्या डोळ्यांनी आधी माझा अंदाज घेते. अधू झालेल्या किलकिल्या डोळ्यांनी आधी माझा अंदाज घेते. खात्री पटल्यावर जोराची हाक देते, हे माझ्या हाट्याच्या तसाच जातोय रे मला टाळून. खात्री पटल्यावर जोराची हाक देते, हे माझ्या हाट्याच्या तसाच जातोय रे मला टाळून. मला जाताच येत नाही मग पुढं तिचं घर गाळून. रस्त्यावरच उभारलो तिच्याशी बोलत तर वाकत वाकत जवळ येते. रस्त्यावरच उभारलो तिच्याशी बोलत तर वाकत वाकत जवळ येते आणि हाताला धरून उडून नेते. बोलत बसतं इकडचं तिकडचं आगळ पगळ. बोलत बसतं इकडचं तिकडचं आगळ पगळ. बोलताना जोखत शोधत राहते काही बाई किलकिल्या नजरेतून. बोलताना जोखत शोधत राहते काही बाई किलकिल्या नजरेतून. तिला मात्र सांगता येत नाही खूप काही सांगायचं असून. नको नको म्हणताना चहाचा आदन चढवते चुलीवर. नको नको म्हणताना चहाचा आदन चढवते चुलीवर. थोडा वेळ तशीच बसते शांत शांत. मनाशी काही जुळवते. मनाशी काही जुळवते आणि एकदमच बाण फुटावा तशी बोलायला लागते भडबडून. एकदमच बाण फुटावा तशी बोलायला लागते भडबडून. मांडते तिच्या दुःखाचे संदर्भ एका एका मुद्द्याला धरून. तिकडे चुलीवर चहा असतो शिजत. तिकडे चुलीवर चहा असतो शिजत. तिच्या दुःखाला स्पर्श करायला माझं मन नाही गजत. म्हणते लेकरा माझं 10 गेलं 5 उरलं. लेकरा माझं 10 गेलं 5 उरलं. मालक मरून गेला मला एकटीला मागं सोडून. मालक मरून गेला मला एकटीला मागं सोडून. तो गेला आणि बघ मी बी कशी पडले मोडून. बचारा मला शिकवला हाडाची काढ करून. बचारा मला शिकवला हाडाची काढ करून. पण तो बी विसरला आता म्हातारपणात एकटीच राहते भुईला धरून. आता म्हातारपणात एकटीच राहते भुईला धरून. एक वेळा शिजवायचं आणि 2 वेळेला खायचं. खालं तर खायचं नाहीतर कवा कवा तसंच राहायचं. सुगीला न चुकता ते वाण्याच्या दुकानात फोन करतो. सुगीला न चुकता तो वाण्याच्या दुकानात फोन करतो. पिकल्याला दाणं माझ्याशिवाय विकू नको म्हणतो. मी बापडी कशाला विकू. मी बापडी कशाला विकू. पण त्याचा माझ्या विश्वास नको. घाई गडबडीतच ममईसनं मोकळ्या हाती येतो. घाई गडबडीतच ममईसनं मोकळ्या हाती येतो. मूठ फसा दाणं ठेवून पैशाच्या नावानं फुकतो आणि आल्या पावली पुन्हा तसाच माघारी जातो. एकदा गेला की पुन्हा सुगीलाच येतो.
जाताना म्हणतो आई परत आल्यावर तुला मुंबईला नेतो. जाताना म्हणतो आई परत आल्यावर तुला मुंबईला नेतो. भरली नदी वसारते, भरली नदी वसारते, आताची कधी आई बाला कशी रे विसारते. भरली नदी वसारते, आताची कधी आई बाला कशी रे विसारते. जाताना 5-50 हातावर टेकवत नाही माझ्या, जाताना 5-50 हातावर नाही टेकवत माझ्या. मग मी कशी जगू रे माझ्या राजा. मी खायचं काय इतकी का स्वस्त असती माय. मी खायचं काय इतकी का स्वस्त असती माय. कसं सांगू लेका तू बायकोच्या मुठीत आहे, कसं सांगू लेका तू बायकोच्या मुठीत आहे. आज पत्रू सांभाळला ते सगळंच कसं गेलं वाया. दुसऱ्याच्या बांधाला गेले पर शिकाय त्याला पैसे दिले, दुसऱ्याच्या बांधाला गेले पर शिकाय त्याला पैसे दिले. दिस काढलं पाणी पिऊन, त्याच्या शाळेसाठी प्रसंग निभावला कानातली फुलं ठेवून. दिस काढलं पाणी पिऊन, त्याच्या शाळेसाठी प्रसंग निभावला कानातली फुलं ठेवून. दिस म्हणला नाही रात म्हणली नाही आणि आता माझं लोटकं धराया कोण आहे. दिस म्हणला नाही रात म्हणली नाही आणि आता माझं लोटकं धराया कोण आहे. तो शिकला आणि माझ्यासाठी बघ बरं कसा मुकला. तो शिकला आणि माझ्यासाठी बघ बरं कसा मुकला. आता म्हातारपणात मला वाटतं लेकराजवळ राहावं, आता म्हातारपणात मला वाटतं लेकराजवळ राहावं. नातवाला मायेनं मांडीवर घ्यावं. पण सूनबाईला चालतच नाही माझं नाव, पर सूनबाईला चालतच नाही माझं नाव. लोक काय म्हणतात या वयात कशी करू जवळ बाव. बाव म्हणजे वीर. लोक काय म्हणतात या वयात कशी करू जवळ बाव. गावाकडे येताना मी येतो साहेबासरा, गावाकडे येताना मी येतो साहेबासरा. घरात असून मी वागतो परक्यासारा. आता मी काय करू लोक म्हणून कुणाला जवळ धरू. तिकडे चुलीवर चहा उकळतो, तिकडे चुलीवर चहा उकळतो. एव्हाना ती बरीच मोकळी होते आतून. तिकडे चुलीवर चहा उकळतो एव्हाना ती बरीच मोकळी होते आतून. मला मात्र गलबरून येते काळजातून. तिचा बिन दुधाचा काळा चहा अर्धाच कप माझा मी घेतो उतून. मी सुद्धा पांढरपेशा झालेला आहे. तिच्याकडं त्या चहामध्ये दूध घालायला पैसे नाहीत आणि त्यामुळे तिनं तो काळा चहा केलाय. आणि मी पांढरपेशा झालेला असल्यामुळे तिचा काळा चहा मला चालत नाही. म्हणून मी माझ्याच हातानं तिचा अर्धा कप चहा मी घेतो. तिचा बिन दुधाचा काळा चहा अर्धाच कप माझा मी घेतो ओतून. बघितल्यावर वसकते एकदम. म्हणजे तू बी त्या बचारामासारखाच र कसा, तू बी त्या बचारामासारखाच र कसा. मुर्द्या बाकीचा चहा माझ्या निवदावर ठेवतो का जपून, मुर्द्या बाकीचा चहा माझ्या निवदावर ठेवतो का जपून. हिसक्यासारखे चहाचे भांडे उडूनच घेते माझ्या हातून, हिसक्यासारखे चहाचे भांडे उडूनच घेते माझ्या हातून. स्वतः ओतते चहा कपासह बशी भरून. मी चहा पितो तिचा जीव तृप्त होतो, मी चहा पितो तिचा जीव तृप्त होतो. चहा पिल्यावर दोघंही एकमेकांकडे बघत बसतो एकटक, चहा पिल्यावर दोघंही एकमेकांकडे बघत बसतो एकटक. बराच वेळ निशब्द तसाच जातो रखरख. निरोपासाठी मी जेव्हा उठतो तेव्हा म्हणते कशी, निरोपासाठी जेव्हा मी उठतो तेव्हा म्हणते कशी. तू आल्यावर माझा बचारा माल्यासारा वाटतो, तू आल्यावर माझा बचारा माल्यासारा वाटतो. औंढा गिळता गिळताच पुन्हा तिचा बाण फुटतो. तिला खोलवर गलबलून येते आतून, तिला खोलवर गलबलून येते आतून. आणि धाय मोकळून रडते तारुमावशी डोळ्याला पदर लावून, आणि धाय मोकळून रडते तारुमावशी डोळ्याला पदर लावून. धन्यवाद. खर तर एकतर या माध्यमाची मला सवय नाही, या प्रकारे सोशल मीडियावर मांडणी करण्याची ही माझी पहिली वेळ आहे. आणि त्यामुळं कदाचित समोर एकही श्रोता नसताना प्रत्यक्ष खूप अंतरावरून तुम्ही लोक ऐकता आहात. आणि त्यामुळे किती सलग आणि किती योग्य पद्धतीने मला ही मांडणी करता आली मला माहित नाही. मध्ये अनेक वेळेला समोर श्रोत्याची सवय असल्यामुळं काही मुद्द्यांची मांडणी करताना मला गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी मांडणी अंतिम आहे असा बिलकुल दावा नाही. कारण कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीचं स्वरूप हे त्या व्यक्तिगणिक किंवा कलाकृती गणिक ते बदलत असतं. एखाद्या कवितेची निर्मिती एखादा कवी वेगळ्या पद्धतीने सांगेल, दुसरा कवी त्यापेक्षा कितीतरी भिन्न पद्धतीनं सांगू शकतो. तर याचे असे कुठलेही ठोस अशा स्वरूपाची चाकोरी आपल्याला साहित्याच्या निर्मितीच्या संदर्भातली सांगता येणार नाही. तरी सुद्धा माझ्या पद्धतीनं माझी जी काही अनुभवांची गोळाबेरीज आहे ती गोळाबेरीज या व्याख्यानाच्या माध्यमातून मला आपल्यासमोर ठेवता आली. ही संधी मला विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयानं आणि तिथल्या
स्टाफनं मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे, तिथल्या सगळ्या संयोजकांचे आणि आपण सर्वजण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण ही मांडणी ऐकून घेतली त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. अपलोड करायचं अपलोड करायचं आहे.